वेळापूर्वी असेल व आमच्याबरोबर सर्व पदाधिकारी व तसंच पुणे शहराचे गटनेते व इतर काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर CID कार्यालयामध्ये आम्ही आलो होतो। आल्या आल्या आमच्या गाडीला आणि ठराविक पदाधिकारी सोडले तर बाकी सर्वांना गेटच्या आत यायला तशी परवानगी दिली नाही। विनंती केल्यानंतर काही लोकांना आत सोडलं। आत गेल्यानंतर ADG साहेब त्या ठिकाणी होते। गेल्या 10-15 दिवसामध्ये जी काय माझ्याकडे माहिती आलेली आहे त्याच्याचबरोबर AIBचा जो रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये काही त्रुटी आहेत त्याचा अभ्यास आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केला होता। हे सगळे रिपोर्ट घेऊन आणि ते स्टेटमेंटच्या 180 कलमच्या अंतर्गत एक स्टेटमेंट म्हणून ते सर्व माहिती ADG साहेबांना त्या ठिकाणी दिली। गेल्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की AIBचा रिपोर्ट एकदा येऊ द्या, रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तुमचा FIR घेऊ। म्हणून आमची अपेक्षा होती एकदा DGCA 24 तारखेला DGCAचा एक प्रायमरी रिपोर्ट नाही पण एक स्टेटमेंट आल्यानंतर आमची अपेक्षा होती FIR होईल। ठीक आहे, FIR त्यावेळेस तुम्ही घेतला नाही। मग आमची अपेक्षा होती की आता CIDला सांगितलं AIBचा जो प्रिलिमिनरी रिपोर्ट येईल त्यानंतर आम्ही FIR घेऊ। पण आज आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं प्रिलिमिनरी रिपोर्ट नाही तर फायनल रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा आम्ही FIR करू। 2023ला याच VSR कंपनीचा जेव्हा अपघात झाला होता त्याचा अजूनपर्यंत गेल्या 3 वर्षामध्ये फायनल रिपोर्ट आलेला नाही। दादांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुमच्या मदतीने लोकांचं प्रेशर वाढल्यानंतर DGCA आता कुठेतरी म्हणतंय की 2023चा अपघात जो झाला होता त्याचा आम्ही आता फायनल रिपोर्ट थोड्या दिवसात काहीतरी देऊ। म्हणजे कुठं ना कुठंतरी FIR करण्याच्या बाबतीत टाळाटाळ तिथं होते। मग आम्ही घाटकोपरला 2019ला मुंबई या ठिकाणी एक विमान पडून 5 लोकांचा मृत्यू त्या विमानामध्ये झाला होता। इथे जे कोणी पायलट होते नाही तर त्याच्यामध्ये प्रवास करणारे लोक होते त्यांच्या परिवाराला पाठपुरावा केला आणि भाजपचे त्यावेळेचे नेते आणि आत्तासुद्धा ते नेतेच आहेत किरीट सोमय्या यांनी पोलीस स्टेशनला जाऊन BJPचं सरकार त्यावेळेस होतं हा FIR 2019ला विमानाच्या अपघाताबद्दलच हा त्या मुंबईच्या एका पोलीस स्टेशनमध्ये घाटकोपरमध्ये रजिस्टर केलेला आहे। म्हणजे हा FIR होऊ शकतो। तिथं सुद्धा ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट तर होताच, त्यानंतर हा FIR झाला। हाच आमच्या सगळ्यांचा जो अधिकार आहे हा अधिकार आम्ही कोणासाठी वापरण्याचा प्रयत्न करत होतो तर या राज्याचे एक लोकनेते मोठे नेते अजितदादा पवार यांच्यासाठी आम्ही FIR करण्यासाठी प्रयत्न करत होतो। आणि हा FIR झाला 19ला त्यांचं सरकारने त्यांचा एक नेता पोलीस स्टेशनला जातो म्हणून आणि आम्ही विरोधात आहोत आणि दादांसाठी आम्ही लढतोय, अजितदादांसाठी लढतोय एवढं करून सुद्धा बोलून सुद्धा पाठपुरावा करून सुद्धा दादांचा FIR घेतला गेला नाही। म्हणजे कुठं ना कुठंतरी काही प्रमाणात काळं बेर आहे हे कुठेतरी आता सिद्ध होत चाललेलं आहे। काल जेव्हा VK सिंग आला 11-11:30 वाजता VK सिंग या कार्यालयामध्ये आला होता। पत्रकार इथं आले होते। पोलिसांकडनं पत्रकारांच्या प्रती फार चुकीच्या पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी दिली असं आम्हाला कळालं। पत्रकारांना आत घेतलं नाही। VK सिंगची गाडी आणि त्याची सिक्युरिटीची गाडी ही आत घेण्यात आली होती। तुम्ही जर बघितलं असेल त्याची जी सिक्युरिटी आहे VK सिंगची त्यांच्याकडे AK-47 अशी बंदूक तिथं होती। आता VK सिंग आलाय कशाला तर इंट्रोगेशनसाठी आलाय। कुठं आलाय? महाराष्ट्राच्या CIDच्या प्रमुख कार्यालयामध्ये आलाय। आता CIDच्या म्हणजे पोलिसांच्या प्रमुख कार्यालयामध्ये आल्यानंतर त्याच्याबरोबर AK-47 घेऊन जर तिथं गार्ड्स असतील आणि AK-47 आत घेतली गेली म्हणजे जिथं पत्रकारांना परवानगी नाही, आमच्या पदाधिकाऱ्यांना परवानगी नाही, आमच्या गाडीला परवानगी नव्हती। आता कुठेतरी आत वाद झाल्यानंतर आमची एक गाडी आत पाठवली पण तिथं VK सिंगला परवानगी दिली गेली, AK-47ला परवानगी तिथं दिली, त्याच्या गार्डला परवानगी दिली आणि मग नंतर तुम्ही बघितलं असेल येताना VK सिंग दिसला
पण जाताना मात्र VK सिंग कुठे दिसला नाही. तो कुठल्या गाडीत गेला, पोलिसांच्या गाडीत गेला का, काळ्या गाडीत गेला का? मग तो तिथं असणाऱ्या जे सतर्क आपले सगळे पत्रकार आहेत त्यांना का नाही दिसला? त्याला का वाचवलं गेलं? तो पत्रकारांसमोर का नाही आला? का त्याला त्याचा चेहरा लपवायचा होता? का त्याला कुठली तरी भूमिका लपवायची होती? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. पण आज CID कडे आल्यानंतर अधिकारी कितीही चांगले असले तरी कुठं ना कुठंतरी यांच्यावर दबाव आहे आणि हा दबाव असल्यामुळेच FIR दादांचा त्या ठिकाणी घेतला जात नाही. आणि जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे, जो तपास आहे, तो हवेत गोळ्या झाडण्यासारखा हा तपास आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. यांना खऱ्या अर्थाने तपास करायचाच नाही. याला त्या VSRला वाचवायचे, DGCAच्या वाचवायचे आणि ह्याच्या मागे जो कर्णधार जो कुणी असेल, नाहीतर जी काही संस्था असेल, त्या लोकांना वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न तिथं सुरू आहे. मला दुर्दैव याच गोष्टीचं वाटतं, जे लोक सत्तेत आहेत आणि दादांबरोबर अनेक वर्षांपासून त्यांनी काम केले नाही, तर दादांमुळे काही लोक निवडून आलेले आहेत, ते मात्र या बाबतीत भूमिका घेताना दिसत नाही. FIR करण्यासाठी प्रयत्न तिथं केला जात नाही. ही मात्र त्या ठिकाणी दुर्दैवी गोष्ट आहे. उद्या मी स्वतः दिल्लीला जाणार आहे. केजरीवाल साहेबांची उद्या आमची भेट होणार आहे. त्यानंतर इंडिया आघाडीचे जे प्रमुख पक्ष आहेत, त्याचे जे प्रमुख नेते आहेत, त्यांना सुद्धा पुढच्या 3 दिवसामध्ये आम्ही भेटून पार्लमेंटमध्ये हा विषय घेण्यात यावा. त्याच्याचबरोबर आम्ही जो मुद्दा मांडतोय त्याच्यात 11च्या अंतर्गत एन्क्वायरी सुरू आहे. कलम 12च्या अंतर्गत ती एन्क्वायरी व्हावी, ज्याच्यामध्ये एक वेगळी कमिटी फॉर्म केली जाते. बाहेरच्या काही संस्था सुद्धा आपल्याला त्या इन्व्हेस्टिगेशनसाठी घेता येतात. कलम 11मध्ये घरच्या घरी तिथं आपल्याला इन्व्हेस्टिगेशन केल्यासारखा तो विषय. त्यामुळे जो एअर इंडियाचं विमान हे अहमदाबादमध्ये पडलं, तिथं असणाऱ्या लोकांची सुद्धा मागणी आहे की 12 कलमच्या अंतर्गत त्यांचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं. आमची सुद्धा ती मागणी आहे. तर त्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही दिल्लीला जाऊन दादांसाठी तिथपर्यंत लढा त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. तर इंडिया आघाडीलाच का? कारण आम्ही शेवटी विरोधात आहोत. त्यामुळे इंडिया आघाडीच्या काही नेत्यांना महाराष्ट्रात असणारे जे कोणी सत्तेत आहेत त्यांना सगळ्यांना भेटून झालं. मुख्यमंत्री साहेब झाले, उपमुख्यमंत्री दोन्ही झाले आणि बाकी इंडिया आघाडीचे उद्धव ठाकरे साहेब झाले. त्यानंतर मराठी नेता राज ठाकरे साहेब, त्यांच्याबरोबर बैठक झाली. तर दिल्लीत जाऊन काँग्रेस आणि व इतर पक्षांबरोबर आम्ही भेटू. पण हा लढा कायमच असा ठेवला जाईल. पण 100% मी आपल्याला सांगतो की काळंबेरं काय ना काहीतरी आहे. अजितदादांच्या घातपातच झाला असं कुठंतरी आम्हाला सर्वांना वाटलंय. आणि योगायोग, दुर्दैवी योगायोग बघा, 2023ला जे विमान त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना डावोसला घेऊन जाणारं होतं, ते सुद्धा VSRचंच होतं. आणि त्यांनी बहारेनवरनं विमान उडवल्यानंतर, म्हणजे तिथून उडल्यानंतर पेट्रोल भरून ते जेव्हा डावोसला चाललं होतं, नाहीतर तिथं त्या दुसऱ्या देशामध्ये जात होतं, तेव्हा तिथं इराणमध्ये आणि इराकमध्ये परवानगी नसताना सुद्धा विमान हे मुद्दामून VSRला नेलं गेलं. त्यात जर अजून 5 मिनिटं उशीर झाला असतं तर त्यांचं विमान हे इराणकडनं पाडण्यात आलं असतं 2023ला. मग एवढं काम चुकारपणा हा मुद्दामून केला गेला का त्याच्या मागे सुद्धा काही ना काहीतरी कॉन्स्पिरसी आहे असा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत चूक झाली. तिथं कसं तरी त्यांचं नशीब, तिथं कुठं काय घटना घडली नाही. पण दादाच्या बाबतीत VSRच आणि दुर्दैवी ही घटना त्या ठिकाणी घडली. दोन्ही मराठी नेते, प्रमुख नेते, दोन्ही आज मुख्यमंत्री, मग कुठं ना कुठंतरी काय ना काहीतरी आहे का असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय होत नाही. म्हणून हे जो तपास आहे तो योग्य पद्धतीने व्हावा यासाठी आमचा सगळ्यांचा खटाटोप आहे. बाहेर पडावं का? जर दादांना न्याय मिळत नसेल तर दोन्ही पक्षांनी सत्तेतनं बाहेर पडावं, तो त्यांचा विषय आहे. तुम्ही आवाहन करणार का? लढण्यासाठी आपल्याला कुठं ना कुठंतरी एक जिद्द लागते. एखादा मुद्दा पुढे घेऊन जात असताना न्याय द्यायचा असेल तर काही प्रमाणात आपल्याला काही गोष्टी ह्या नुकसानसुद्धा त्या ठिकाणी देऊन जातात. त्यामुळे नुकसान सहन करण्याची क्षमता त्या लोकांची त्या ठिकाणी लागते. आणि कोणासाठी कशासाठी लढतोय हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. पण ठीक आहे, आम्ही विरोधात राहून रस्त्यावर लढतोय, ते सत्तेत आहेत, चांगली गोष्ट आहे. मग सत्तेतल्या यंत्रणा हलवण्यासाठी त्यांच्या ताकदीचा वापर करायला काय हरकत आहे, तो त्यांनी करावा. साधा FIR आम्ही मागतोय, कारण FIR झाल्याशिवाय इन्व्हेस्टिगेशन त्या दिशेने जाऊ शकणार नाही. पण तेवढं मात्र त्यांच्याकडनं होत नाही, याचं दुर्दैवी त्या ठिकाणी वाटतं. अधिकाऱ्यांची भेट घेतली आज, तुम्ही त्यांना काय सांगितलं, काही नवीन पुरावे दिलेत का? आणि CIDच्या अधिकाऱ्यांकडून तुम्हाला काय उत्तर देण्यात आले? हे बघा, गेल्या वेळेस आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा DGCA चा जो काही
वेबसाईटवर एक रिपोर्ट आला होता, एक स्टेटमेंट आलं होतं 24ला. आम्ही इथं जेव्हा आलो 25ला आलो असेल का 26ला आलो असेल, त्यावेळेस तिथं चर्चा करत असताना आम्ही त्यांना विचारले की ते स्टेटमेंट तुम्ही बघितलं का DGCAचं. त्यांनी सांगितलं नाही, ते स्टेटमेंट आमच्यापर्यंत आलेलं नाही. म्हणजे 3-4 दिवस होऊन सुद्धा ते स्टेटमेंट त्यांच्याकडे आलं नाही. ते म्हणाले आम्ही CID आहोत, आमच्याकडे विशिष्ट पद्धतीने ते स्टेटमेंट यावं लागतं. मग आता हा रिपोर्ट सुद्धा वेबसाईटवर टाकलाय, हा रिपोर्ट तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. मग आम्ही त्यांना विचारलं तर गेल्या वेळेसचं स्टेटमेंट हे ज्या पद्धतीने त्या DGCAला दिलं, AIBला दिलं, तसंच हे सुद्धा स्टेटमेंट त्याच पद्धतीने दिलं. तुम्हाला वेगळी काय ईमेल आलंय का की बघा CID हा प्रस्ताव तुम्हाला पाठवलाय, हा प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे. त्यांनी सांगितलं तसं काय नाही आम्हाला मिळालं, पण आम्ही मागून घेतोय. पण आम्हाला जे वेबसाईटवर आलंय त्याच्यावर आम्ही अभ्यास करून त्या पद्धतीने आम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे सुरुवातीचं जे 2024 फेब्रुवारीचं स्टेटमेंट होतं त्या बाबतीत तुम्ही दुर्लक्ष काय गोष्टी करताय आणि या बाबतीत तुम्ही म्हणता नाही आम्ही तो रिपोर्ट बघितलाय. मग कुठं ना कुठं तरी पद्धत जी असावी त्या पद्धतीमध्ये सुद्धा घोळ आहे CIDच्या बाबतीत असं जाणवतंय. दादा, महत्वाचा प्रश्न याच्यात असा आहे की तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. CID याचं चौकशी करते. ज्यावेळेस काल सगळी चौकशी झाली, तुम्ही जे प्रश्न उपस्थित केली होती त्याची उत्तरं CIDने घेतलीत का किंवा त्या संबंधितची जी कागदपत्र आहेत ती तपासलेली आहेत आणि तुम्ही जे प्रश्न उपस्थित करतायत त्याच्या अनुषंगाने CID तपास करते का? एक प्रोसेस असते आपल्याला लॉमध्ये, एक पद्धत असते की आपण CIDकडे काय पद्धतीने स्टेटमेंट द्यायचं असतं. तर कलम 180च्या अंतर्गत आपल्याला ते स्टेटमेंट त्या ठिकाणी द्यावं लागतं. गेल्या वेळेस मी ज्या आलो होतो, जो काय आत्तापर्यंतचा अभ्यास आहे FIR का व्हावं याबद्दलचं स्टेटमेंट 180च्या कलमच्या अंतर्गत त्यावेळेस दिलं होतं. आणि आत्तासुद्धा आज जे स्टेटमेंट दिलेलं आहे गेल्या 10 दिवसाचं ते सुद्धा कलम 180च्या अंतर्गतच दिलं. त्यामुळे कलम 180च्या अंतर्गत जेव्हा आपण एखादं स्टेटमेंट देतो तेव्हा CIDला तपास करत असताना त्या स्टेटमेंटची दखल घ्यावीच लागते. आणि जर उद्या जाऊन CBIला हा तपास दिला तर मग CBIला सुद्धा त्या गोष्टीची दखल घेतली जाईल. एक विषय सगळ्यात महत्त्वाचा असे, CBIकडनं भेदभाव केला जाईल असं मी म्हणणार नाही, पण विषय एवढाच असतो की जेव्हा एखादा मराठी अधिकारी एका संस्थेच्या मदतीने मराठी नेत्याच्या घातपात नाही तर ॲक्सिडेंटबद्दल एखादा तपास करत असतं तेव्हा आत्मीयता त्या नेत्याकडे असल्यामुळे तो तपासामध्ये कदाचित मन लावून हा तपास त्या ठिकाणी होऊ शकतो. जर उद्या जाऊन CBIकडे गेला तो जावं, चांगली गोष्ट आहे, पण तिथं सुद्धा मराठी अधिकाऱ्यांना जर हा तपास त्या ठिकाणी दिला तर मग कुठंतरी लक्ष देऊन हा तपास योग्य दिशेने जाऊ शकतो. कुठेही भाषिक विषय मी त्या ठिकाणी आणत नाही, फक्त एक चर्चा जी कार्यकर्त्यांमध्ये आहे ती आहे. पण सुशांत सिंगचा विषय बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी CBIकडे पाठवल्यानंतर 2 दिवसात CBIने तो स्वीकारला होता. अजितदादांच्या बाबतीत 22 दिवस झालं CBIकडे प्रस्ताव पाठवून, पण अजूनपर्यंत CBIने हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. मग दादांच्या बाबतीतच अशा पद्धतीने दुय्यम भूमिका का, असा प्रश्न नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी पडेल. आणि जेव्हा आम्ही मुद्दा मांडत असतो, जेव्हा आम्ही VSRच्या पाठीमागे कोण, DGCAचे कुठले अधिकारी याच्यामध्ये अडकलेले आहेत, नाहीतर चुकीच्या पद्धतीने वागतात, नाहीतर वागलेले आहेत, ही नावं जेव्हा आम्ही घेत असतो तेव्हा कुठं ना कुठंतरी या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न तिथं केला जातो. नाहीतर VK सिंगला काही नावं माहिती असावीत. जर VK सिंगवर कुठल्या तरी कलमच्या अंतर्गत कारवाई झाली तर VK सिंग त्या लोकांची नावं सांगेल, ही भीती कदाचित काही लोकांना नाहीतर काही संस्थांना, जे लोक या कॉन्स्पिरसीच्या पाठीमागे त्यांना ती वाटत असावी म्हणून VK सिंग बोलू नये म्हणून कुठंतरी त्याची पाठराखण ही एका पॉवरफुल व्यक्ती नाहीतर एका संस्थेच्या माध्यमातून होते असं कुठेतरी आता सिद्ध होत चाललेलं आहे. नावं माहिती असावं म्हणजे कसल्या प्रकरणातली काय, कोणती नावं माहिती आणि कोणाची नावं असावी? आता VK सिंगचं विमान वापरूनच जर हा घातपात त्या ठिकाणी झाला असेल तर मग VK सिंगला नक्कीच माहिती असेल की जर हा घातपात आहे तर मग त्याला कुणी सांगितलं, त्याच्या मागे कोणाचं प्लॅनिंग होतं, हा VK सिंग सांगू शकतो. आणि मग VK सिंगला जर अडचणीत आलं आणि त्यांनी उद्या सांगितलं सगळंच पर्दाफाश होईल म्हणून VK सिंगला वाचवलं जातंय, म्हणून VK सिंगवर कारवाई होत नाही, FIR होत नाही, जेलमध्ये घेतला जात नाही, असं आमचं ठाम मत आहे. रोहित दादा, तुम्ही म्हटलं की अजितदादांसोबत ज्यांनी वर्षानुवर्ष काम केलं ते लोक देखील भूमिका घेत नाहीये. सुनेत्रा मेहनींवरती दबाव आहे का, त्या याबद्दल काहीच बोलत नाही? काल परवा आम्हाला असं कळालं की पंतप्रधान साहेबांना त्या व पार जाऊन तिथं भेटणार आहेत, पण मला असं वाटतं की खूप वेळ घालून चालणार नाही. लवकर जाऊन बैठक करणं फार महत्त्वाचं आहे, कारण की एवढे महत्त्वाचे आणि मोठे लोक आणि पॉवरफुल लोक जर या
कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर मग पॉवरफुल लोकांच्या मदतीनेच हा विषय तिकडे मार्गी लागू शकतो. त्यामुळे पंतप्रधान साहेब असतील, त्यानंतर अमित शहाजी असतील, मुख्यमंत्री तर आहेतच इन्व्हॉल्व, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेतच, पण त्याच्याचबरोबर विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधीजींना सुद्धा मोठ्या प्रमाणात विश्वासात घ्यायची जरूरत आहे. त्यांची कमिटी आम्ही म्हणतोय त्याचे प्रमुख हे राहुल गांधीजीच तिथे झाले पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या गोष्टी होणं महत्त्वाचं आहे. आम्हाला घाई याच्यासाठीच आहे, आम्ही पाठपुरावा एवढा वेळ याच्यासाठीच करतोय की कागदपत्राची पूर्तता म्हणजे कागदपत्रे जे इनकम्प्लीट आहेत, नाहीतर या सगळ्या जो काही तिथं प्लॅन झाला होता, नाहीतर कॉन्स्पिरसी झाली होती, त्या सगळ्या गोष्टीला कागदपत्राचा जो जोड द्यावा लागतो ती कागदपत्र आत्ता ऑफिसमध्ये बसून DGCA आणि VSR हे दोघं एकत्रित करतायत आणि ते व्हावं आणि त्यांना वेळ मिळावा म्हणून हा खटाटोप आणि ही एन्क्वायरी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जातो. बोलणं झालंय का त्यांना तुम्ही अध्यक्षपद राहुल गांधीजींच्या जवळच्या गेल्या वेळेस जेव्हा गेलो होतो तेव्हा आमची भेट झाली होती. त्यांचं मत आलं होतं की 9 तारखेला जेव्हा अधिवेशन पार्लमेंट सुरू होईल त्याच्या आसपास आपण तिथं भेटूया. आता उद्या 7 तारीख आहे, 7, 8, 9 मी स्वतः दिल्लीत आहे. 10 लागले तर 10ला सुद्धा तिथं आहे. केजरीवाल साहेबांनी उद्याची वेळ दिलेली आहे. त्याच्याचबरोबर आपले SP चे जे प्रमुख आहेत अखिलेश भाई ते सुद्धा आम्हाला वेळ देणार आहेत. आम्ही तृणमूल काँग्रेस पार्टीच्या प्रमुख आमच्या ताई त्यांची सुद्धा वेळ त्या ठिकाणी मागितलेली आहे. आता कशी वेळ मिळेल त्या पद्धतीने तिथं जाऊन त्या लोकांना आम्ही भेटू. जय पवार आवाज उठवतात. जय पवार त्यांच्या इंस्टाग्रामवर ट्विटरवरून आवाज उठवतात. मात्र पार्थ पवार असतील, सुनेत्रा वहिनी असतील, काहीच बोलत नाही. ते सगळ्यांची वेगळी स्टाईल असू शकते. समजा काकी पदावर असल्यामुळे त्यांना काय गोष्टी बोलता येत नसाव्यात. आता पार्थ तसं बघितलं तर कालच खासदार झालेला आहे, त्यामुळे त्याला काय गोष्टी बोलता येत नसतील. पार्टीची जबाबदारी असेल. जय तसा राजकारणात नसल्यामुळे जसं महाराष्ट्राची सामान्य जनता राजकारणाची काही घेणं देणं नाही, ते प्रेमाने आदराने अजितदादांसाठी त्या ठिकाणी लढत आहेत. त्यामुळे जय राजकारणात नसल्यामुळे त्याचं मन हे फार तसं साफ असल्यामुळे तो त्या ठिकाणी व्यक्त होत आहे. त्यामुळे सगळेच लोक आपापल्या लेवलला तिथं भूमिका मांडत असतील. काही लोक ओपनली बोलतात, काही लोक बोलू शकत नाही. आम्ही विरोधात असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी लढतो आणि आज चुकून आम्ही सत्तेत असलो तरी सत्तेला आम्ही लाथ मारली असती, पण दादाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला. CID फक्त तपासात वेळ काढूपणा करताय का? प्रगती काही तपासात होताना दिसत नाहीये. याबाबत 100% वेळखाऊपणा तिथं चालू आहे. पूर्वी महिनाभर ते का थांबले? AIBचा रिपोर्ट यावा म्हणून थांबले. आता AIचा रिपोर्ट जो आला आहे तो असे फालतू आलेला आहे, चिरकुट आलेला आहे, त्यात काही त्याच्यामध्ये मिळणार नाही. आता त्यांनी एन्क्वायरी सुरू केलेली आहे. आपण एन्क्वायरी करत असताना तो जो रिपोर्ट दिला आहे तो रिपोर्टच चुकला आहे असं आमचं मत आहे आणि ते आम्ही स्पष्टपणे मांडलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही एन्क्वायरी करत असाल आणि परत आम्हाला सांगताय की FIR कधी केला जाईल? जेव्हा फायनल रिपोर्ट येईल. 2023चाच रिपोर्ट आतापर्यंत आला नाही तर फायनल रिपोर्ट दादांचा काय 2-3 वर्षांनी तुम्ही आणणार आहात? म्हणजे त्यांची कदाचित भूमिका नाही तर जे लोक या VSRला नाही तर त्या DGCAच्या अधिकाऱ्यांना नाही तर ॲरोला वाचवतायत, कदाचित त्यांचं असं मत असेल की लोक विसरून जातील अजितदादांना, हे प्रकरण विसरून जातील आणि सगळं थंड झाल्यानंतर मग त्या विषयाचं काय करायचं हे नंतर आपण करू. असं होत नसतं. एकनाथ शिंदे आणि तुमच्या काकींना भेटल्यात म्हणजे सुनेत्रा पवारांना, त्यांच्यासोबत काय बोलणं झालं? एकनाथ शिंदे आणि तुमची बहीण म्हणजे तुम्ही 10 ते एकनाथ शिंदे साहेबांशी बोलल्यानंतर त्यांना ह्या विषयाबद्दल बरंच काही माहीत होतं. त्यांनी सुद्धा सांगितलं की तू जे काय प्रेस कॉन्फरन्सेस घेतोय ते आमची लोक आणि मी सुद्धा जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा ते सगळं लक्ष देऊन आहे. दादांना न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची तिथं भूमिका आहे. काकींना भेटल्यानंतर काकींना फक्त आम्ही अपडेट दिलं की काय करणार आहोत, कसं करणार आहोत, कारण बाकी गोष्टी त्यांना तशा माहितीच असतील. आणि मग दिल्लीला उद्यापासून जाणार आहे, दिल्लीला जाऊन नेत्यांना भेटणार आहे असं काकींना तिथं सांगितलं. अशा प्रकारची चर्चा या 2 नेत्यांबरोबर आज झाली.